गाइस परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल स्पीडमध्ये। तर मागच्या व्लॉगला पण तुम्ही खूप भारी प्रतिसाद दिला। तर आज आपण चाललोय, म्हणजे हा प्लॅन अचानक झाला आमचा। तर आज सोसायटीतल्या मित्रांसोबत चाललोय, आकाश, रोहित आणि स्वप्नीलदा व्हिडिओ काढतोय। तर आज आपण चाललोय एकविरा डोंगरावर। तर आज कसं आहे, नवरात्री चालू आहे, त्यामध्ये दर्शन घ्यायचं। आणि सध्या आता महाराष्ट्रात कसं आत्ता 7 तारखेपासून सगळी मंदिरं उघडे झालीत। तर त्याचमुळे खूप दिवस झालं गेलो नव्हतो एकत्र आम्ही सगळे कुठे। तर त्याच कारणामुळे आज आम्ही सगळे एकत्र चाललो आहे, तेही एकविरा डोंगरावर। तर व्हिडिओ आणि हा ब्लॉग खूप भारी असणार आहे, खूप एक्साइटिंग असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप भारी असणार आहे। आणि जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर आपण जाऊया। रूह से बहती हुई दुनिया कुछ मेरे राज तेरे राज आवारा से खो गए हम कहाँ, रंग सा ये जहाँ खो गए हम कहाँ, रंग सा ये जहाँ मेरे मेरे रास्ते हैं, जादुई इमारतें हैं, मैं भी हूँ भी है यहाँ। कोई सोई सड़कों पे सितारों के कंधों पे हम नाचते रहते हैं यहाँ। खो गए हम कहाँ, रंग सा ये जहाँ खो गए हम कहाँ, रंग सा ये जहाँ। रूह से बहती हुई दुनिया कुछ मेरे राज तेरे राज आवारा से खो गए हम कहाँ, रंग सा ये जहाँ खो गए हम कहाँ, रंग सा ये जहाँ मेरे मेरे रास्ते हैं, जादुई इमारतें हैं, मैं भी हूँ भी है यहाँ। कोई सोई सड़कों पे सितारों के कंधों पे हम नाचते रहते हैं यहाँ। खो गए हम कहाँ, रंग सा ये जहाँ खो गए हम कहाँ, रंग सा ये जहाँ। रूह से बहती हुई दुनिया कुछ मेरे राज तेरे राज आवारा से खो गए हम कहाँ, रंग सा। आम्ही आता इथं पोहोचलोय पायथ्याला, आणि इथून आता टोवरती मंदिराकडे जाणार आहे। कारल्या डोंगरावर यायला तसे 2 मार्ग आहेत, एक पार्किंगपासून आणि एक पायथ्यापासून। पार्किंगमधून बाहेर आल्यास असा हा सुंदर निसर्ग दिसतो तुम्हाला। तर एकविरा हे मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कारल्या लेण्यांजवळ आहे।
आई एकविरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. कोरोनामुळे डोंगरावरण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकास मास्क घालणे बंधनकारक आहे. पायथ्यापासून वर येतात पहिले मंदिर लागते श्री एकविरा पाचपायरी पादुका मंदिर. पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी अर्धा तासाचा वेळ आहे. प्रत्येक भक्ताला पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 500 पायऱ्या चढून जाव्या लागतात. कोरोनामुळे महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने बंद होती. महाराष्ट्रातील सर्व मंदिरे येत्या 7 ऑक्टोबरपासून खुली करण्यात आली आहेत. नवरात्र उत्सव चालू असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी खूप भक्त या डोंगरावर आले होते. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतर त्यांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला. एकविरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. तथापि कार्बन डेटिंगनुसार असे आढळले जाते की या मंदिराची बांधणी 2 कालखंडात झाली आहे. इसवी पूर्ण 2ऱ्या शतकापासून ते 2ऱ्या शतकापर्यंत आणि 5व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत. कोरोनामुळे या ठिकाणी खूप गर्दी असल्यामुळे आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो नाही. परंतु दर्शन घेण्यासाठी तुम्ही मंदिराच्या डाव्या बाजूला एक दरवाजा आहे, तिथून तुम्ही देवीचं मुखदर्शन घेऊ शकता. किलोमीटरच्या अंतरावर आहे. पुणे लोणावळा मार्गावरील लोणावळ्याच्या अलीकडे मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे. तरी तुम्ही लोणावळ्यापासून एकविरा माता मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसचा वापर करू शकता. ऑटो रिक्षा हे देखील उपलब्ध आहेत. ब्लॉगच्या रिलेटेड रील्स आणि फोटो पाहण्यासाठी खाली दिलेल्या माझ्या इन्स्टा ID वर मला फॉलो करा. नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत ट्रॅव्हल सीड लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असणार आहे, खूप एक्साइटिंग असणार आहे. तर मी काढतोय असं फिरवतोय गोल, तू का हलतोय. तर गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.